खूपच जास्त मोठा स्विमिंग पूल आहे हा बघा. इकडचा मेन ह्या फार्म हाऊसचा ना स्विमिंग पूलच भारी आहे बघा ना. हे बघा ह्या पण दोन ना एकदम मस्त एकदम सिस्टमॅटिक आहे, झोपायला वगैरे एकदम छान आहे. आणि इकडे ना तुम्हाला असे 3 बेड मिळतात. हा बघा इकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे आणि तिकडे एक बेड आहे. छान आहे, मस्त वाटतंय ना रूम मध्ये. मस्त कसं रिलॅक्स व्हायला मस्त. हा भारी आहे, मस्त फार्म हाऊस आहे, मोठा फार्म हाऊस आहे. गार्डन आहे लहान मुलांसाठी बघ. इकडे छोट्या अशा स्लाइड्स वगैरे आहेत, भारी म्हणजे मस्त वाटतं इकडे झुल्यावरती. हा मस्त वाटतं, शांत वातावरण. हा झुल्यावरती मस्त असं बरं वाटतं. निसर्गाचं सानिध्यात आहे. सानिध्यामध्ये म्हणजे टेन्शन पुन्हा एकदम रिलीज होऊन जातो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण द विलेज फार्म हाऊस विलामध्ये आहोत. काल आपण आलो होतो संध्याकाळच्या टायमाला आणि आज ना तुम्हाला पूर्ण विलाची टूर पाहायला भेटणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रूम टूर पण दाखवणार आहे आणि विला पूर्ण कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे आजूबाजूला सर्व नेचर वगैरे आहे. आणि हा विला ना विरारमध्ये आहे. विरार राजोडी बीचच्या साईडला इकडे भरपूर असे फार्म हाऊस विला वगैरे आहेत. तर तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्हाला सांगतो की कसा आमचा एक्सपिरियन्स आहे तो. तर मंडळी इकडे ना आता विलाची पूर्ण स्टार्टिंग एंट्री आहे, इथूनच एंट्री होते आणि हा पूर्ण आता एंट्रीच्या इथून असा प्रकारे विला आहे, पूर्ण दिसतो प्रॉपर असा. इकडे ना सर्व बुकिंग वगैरे आहे, बुकिंग करायला इकडे असतो. आणि माझ्यासोबत स्वीकार दादा पण आहे. तर आम्ही पूर्ण टूर करतोय आता विलाची पण टूर पण बघूया कसं आहे. हां, आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगतो. चला आता बघूया. इकडे पहिला ना आम्ही म्हणजे असं इथे बसायला वगैरे सोय आहे. काय कार्यक्रम झाला ना तिथे करू शकतो, म्हणजे त्यांची परमिशन घ्यायला लागते. इकडे आपण ॲनिव्हर्सरी वगैरे केलेली आणि इथे चेअर वगैरे पण मांडू शकतो सर्व. आपण डेकोरेशन करू शकतो आणि आपला कोणता फंक्शन करू शकतो. हां, त्यासाठी आपलं लाईटिंग सगळं रात्री चालू होते. हा लाइटिंग वगैरे मस्त असते रात्रीची, चांगली होती. आणि पॅसेज पण भरपूर मोठं आहे, खूप मोठं आहे, स्पेस खूपच आहे. आणि पार्किंगला सर्व प्रॉपर जागा वगैरे आहे. म्हणजे बाहेर पण कार वगैरे, कार मोठ्या पार्क करू शकतो. इथे बाईकला सर्व पार्किंग होत आहे. आपली पर्सनल वगैरे पार्किंग करू शकतो व्यवस्थित. बरोबर. आणि इकडे पण असंच पॅसेज आहे. इकडे आपण नंतरला जाऊया, तोपर्यंत तुम्हाला इकडे दाखवतो. गार्डन आहे लहान मुलांसाठी बघ. इकडे छोट्या अशा स्लाइड्स वगैरे आहेत. हे बघा आता इकडे क्रिकेट वगैरे खेळत आहेत. हे बघा इकडे एक स्लाइड आहे, इकडे एक स्लाइड आहे. आणि मस्त वरती ना वातावरण पण भारी आहे बघा. सर्व झाडं आहेत, आंब्याची झाडं वगैरे आहेत. भारी म्हणजे एकदम ना हवेशीर आहे, नेचरच्या सानिध्यात एकदम भारी वाटतो. आणि हा परिसर पण ना खूपच जास्त मोठा आहे बघा. इकडे पण बसायची सोय आहे सर्व. इकडे आम्ही काल डिनर नाही नाश्त्याला बसलो होतो. स्टार्टर मागवला तो आम्ही इथे बाहेरच मागवलेला स्टार्टर. तर स्टार्टर सर्व इथे चालू होतं. मस्त बाहेर हवेशीर वातावरण, चालू होतं, बरं वाटलं. हां, फॅमिली सर्व एकत्र बसू शकतो इथे. वरती पण तिकडे बसायची सोय आहे, पण आम्ही इकडे बसलो होतो. आणि इकडे खेळायला वगैरे पण जागा आहे बघ. आता क्रिकेट सध्या खेळतात इकडे पब्लिक सर्व. इकडे पण सर्व तुम्ही बघितलं ना झाडं वगैरे सर्व आहे तिकडे. अशा प्रकारे हा इकडचं वातावरण आहे. तुम्हाला पूल पण दाखवतो, पण त्याच्या अगोदर तिकडे जाऊया ना, शिकू दे इथूनच जाऊया. इकडून जाऊया, तिकडून दाखवतो की कशा प्रकारे आहे ते. चल बघा इकडे सर्व ना चेअर वगैरे 20-21 माणसं आरामात बसू शकतात इथे रात्रीची. आम्ही जवळपास 21 माणसं होतो ना, इथेच बसलो होतो. प्लेस मोठी आहे इकडे, प्लेस खूप मोठे. आम्ही टोटल 20 जण इथे बसलो होतो. हां, आमचा पण 20 जणांचा ग्रुप होता, तो पूर्ण इथे बसलो होतो. कारण ते स्टार्टरचं ह्याला आरामात म्हणजे मस्त प्रॉपर आहे. तर इकडून ना आता आपण हा बघा ह्या पॅसेजमध्ये आलोय. इकडे पण अशी बरीच मोठी जागा आहे बघा. इकडे पण हा बघा झोपण्यासाठी पण छान असं आहे. आरामात म्हणजे ना झोपून असा आराम करू शकतो, छान वाटतो. तर म्हणजे हा बघा शिकूदा आता इकडे मस्त झुल्यावर झोपलेला आहे. भारी म्हणजे मस्त वाटतं इकडे झुल्यावरती. हां, मस्त वाटतं, शांत वातावरण. हां, झुल्यावरती मस्त असं बरं वाटतं. निसर्गाचं सानिध्यात आहे, सानिध्यामध्ये म्हणजे टेन्शन पुन्हा एकदम रिलीज होऊन जातो. रिलॅक्स एकदम. काही सर्व सुपारीची पण झाडं इकडे लावलेली आहेत. आणि मागच्या साईडला ना पूर्ण नारळाची माडाची झाडं आहेत. तिकडे पण पूर्ण बाग बगीचा आहे. त्यामुळे ना संध्याकाळी मस्त थंड हवा लागते इकडे. चला आता तुम्हाला ना वरती दाखवतो कशा प्रकारे आहे ते. वरचा रूम्स वगैरे बघा या साईडला ना इकडे रूम्स आहेत. आणि मेन त्या साईडला पण तिकडे पण रूम्स आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. चला आता ना आपण वरती जाऊन बघूया कशा प्रकारे रूम्स वगैरे आहे. इथे आमची ना एक रूम बुक केलेली आहे. आता सध्या स्विमिंग पूलमध्ये पण सर्व खेळायला चालू केलं. चला रूमच्या इथे जाण्याच्या अगोदर ना इकडे बघा आंब्याचं झाड आहे आणि मस्त आहे बघा. कैऱ्या झालेल्या आहेत एकदम मोठमोठ्या आणि भरपूर झाल्यात आहे बघा. इकडे पण आहे बघा, तेवढ्या कैऱ्या झाल्यात. आता म्हणजे मोहर येऊन गेलेला आहे आणि कैऱ्या वगैरे चालू झाले बघा. इकडे पण भरपूर कैऱ्या आहेत. इकडे पण छोटे छोटे बघा आले आंबे.
मस्त झाले ते कैऱ्या. छोटासा आंब्याचं झाड आहे पण कैऱ्या भरपूर झाले. ते बघा केवढं छोटं आहे. हे बघा आता ना मी वरच्या साईडला आलोय आणि इकडे आम्ही एक रूम बुक केलेली आहे. ही बरीच मोठी रूम आहे. इकडे समोर पण एक रूम आहे. तर ह्या रूममध्ये तुम्हाला तर टूर करून दाखवतो की कशा प्रकारे रूम आहे ती. तर मंडळी इकडे ना हा मेन मोठा रूम आहे. तुम्हाला ह्याची टूर दाखवतो पहिली तर, आणि पुढे आपण नंतर पण रूम सर्व फिरायला चालू करू. हा मेन आम्ही एक मोठा रूम घेतला आहे. टोटल 3 रूम आहेत. तर ह्याची पूर्ण टूर दाखवतो. इकडे सोबत आई पण आहे आणि आहे हा म्हणजे छान म्हणजे मोठा बराच आहे ना. हो भरपूर म्हणजे मोठा आहे. मुलांसाठी म्हणजे आहे खास. हा आम्ही मुलांसाठी म्हणजे हा एक सेपरेट घेतलाय. separate. बायकांसाठी अलग आणि पुरुषांसाठी अलग हा. असे 3 रूम घेतलेले आहेत. तर ह्याची तुम्हाला टूर दाखवतो. हा बघा इकडे पहिला तर एक ना मस्त मोठा बेड आहे आणि 3 जण याच्यावरती झोपू शकतात. हा पण मस्त आहे आणि एक काचा बघ एकदम ओपन आहे ना. हो, काचा एकदम बघा पूर्ण काचांचंच आहे. हा बघा म्हणजे बाहेरची पूर्ण सर्व आपल्याला झाडं दिसणार. म्हणजे असं वाटतं की मस्त गाव सारखं. हा हे बघा काचा बिचा पूर्ण आत, पूर्ण A to Z तुम्हाला भिंत दिसणार नाही. पूर्ण काचा आहात आजूबाजूला आणि इकडे अशी जराशी भिंत आहे. बाकी इकडे पण ना एक असा बेड आहे. 1 2 आणि 3. हा स्प्रिंगवाला आहे. हा खूपच जास्त सॉफ्ट असतो बघा. ह्याच्यावर बसून बाई ह्याच्यावर एकदम सॉफ्ट असतो हा भरपूर. हा बघा. आणि इकडे बघायला गेला ना इकडे एक AC आहे. हा पूर्ण ACचा रूम आहे. सर्व ACचेच रूम असतील. आणि हा इकडे फॅन पण 2 तुम्हाला मिळतात. तिकडे बाकी सर्व बटन्स वगैरे आहेत. इकडे पण एक हा बघा असा गद्दा आहे. बेडशीट आहे ही पूर्ण ती पण टाकली आहे. बाकी बिछाण्यासाठी वगैरे सर्व आहे. आणि इकडे वॉशरूम आहे. तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो. हे सर्व हँड वॉश करण्यासाठी आहे. बाकी इकडे चार्जिंगचे प्लग मिळतात. इकडे टेबल पण आहे आणि तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो. वॉशरूम कशा प्रकारे आहे ते. इकडे लाईट आता चालू केलं आहे. हे बघा वॉशरूम इंग्लिश वॉशरूम आहे. बाकी अशा प्रकारे आतमधून पण आहे. इकडे कपडे वगैरे टॉवेल वगैरे ठेवायला आहे. आणि शॉवर पण आहे इकडे. तो बघा वरती शॉवर पण आहे. शॉवर दाखवला नाही. छान आहे. मस्त वाटतंय ना रूम मध्ये. मस्त कसं रिलॅक्स व्हायला मस्त. हा भारी आहे. आणि इकडं बाहेर पण बघायला ये. बाहेर पण मस्त दिसतोय. बाहेर पण वातावरण आहे. तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो मी. इथून बघा कसं बाहेर. हे बघा पूर्ण हिरवगार आहे आणि फार्म हाऊस पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे ना. हो पूर्ण निसर्ग आहे साईडला. सर्व निसर्गाच्या ह्याच्यात आपल्याला एक दिवस म्हणजे राहायला बरं वाटतं. जरा. हा बघा इकडून पण दाखवतो तुम्हाला. ठिकाणी. हे बघा कशा प्रकारे रूम आहे. 1 नंबर रूम भारी दिसतोय आणि एकदम सिस्टमॅटिक आहे. प्रत्येक गोष्ट जागेवरती परफेक्ट आहे. मंडळी इकडे ना आपण तिकडे पण 2 रूम बुक केलेले आहेत. हे बघा ही एक रूम बुक आहे आणि तो बाजूची आहे. तिकडे मावशी वगैरे पप्पा वगैरे सर्व आहेत. तर त्या पण रूमची तुम्हाला टूर दाखवतो. आणि इकडे टोटल ना वरती 4 रूम आहेत. हे बघा इकडे 2 आहेत. ही एक आहे ही एक आहे आणि खाली पण भरपूर अशा रूम आहेत. तिकडे त्या साईडला पण ना वरती पण रूम आहेत. हे बघा तिकडे पण छान रूम्स आहेत स्टे करायला. तर मंडळी तुम्हाला ना इकडचा पण एरिया दाखवतो. हा पूर्ण ना स्विमिंग पूलचा एरिया आहे आणि इकडचा स्विमिंग पूल ना भारी मोठा आहे. इकडे जाताना पण सर्व इकडे झाडं वगैरे लावली. खालून पण तुम्हाला दाखवतो. शेळ्यांची इथे सर्व झाडं आहेत आणि इकडचा एरिया बघा. बापरे खूपच जास्त मोठा स्विमिंग पूल आहे. हा बघा इकडचा मेन ह्या फार्म हाऊसचा ना स्विमिंग पूलच भारी आहे. बघा ना एवढं भारी वाटतंय. एकदम मस्त स्विमिंग पूल आहे. नॉर्मल आहे. जास्त पण डीप नाही पण आहे म्हणजे चांगल्या आतमध्ये डीप आहे. बऱ्यापैकी आहे. एवढा खोल नाही की आतमध्ये बुडू शकतो. आणि इकडून विला पण दिसतो बघा. एवढा भारी विला आहे. आता कसं आहे सर्व माणसं कालची पण आलेली आहेत ना तर त्यांची कपडे वगैरे तिकडे सुकतात. हा बघा ती तिकडची एक रूम आपली आहे. ती बाजूची एक रूम आपली आहे आणि इकडचे पण हे रूम पण आहे तिकडे अवेलेबल. पण आपण त्या 2 रूम घेतल्यात आणि त्या साईडला इथे एक रूम घेतलेली आहे. असे 3 रूम आपण घेतलेले आहेत. आणि इकडचा आजूबाजूचा परिसर बघा कशा प्रकारे आहे ते. अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर आहे आणि पूर्ण ना स्विमिंग पूलच्या भोवती सर्व झाडं वगैरे लागलेली आहेत. इकडे पण बघा मेन कशी हरियाली आहे फार्म हाऊसला. त्याच्यामुळे ना भारी वाटतो. रात्री ना थोडीफार म्हणजे अशी थंडी वगैरे लागत होती. नॉर्मल होती जास्त नाही म्हणजे. आणि मेन कसं वरती तिकडे दिसतंय तिकडे त्यांचं किचन आहे. ते सगळं नाश्त्याचं जेवणाचं त्या साईडला वरतीच असतं. बाकी इकडे सर्व रूम आहेत. खाली सर्व रूम आहेत. इकडे सर्व रूम आहेत. तिकडे पण एक्स्ट्रा सर्व टॉयलेट पण दिलेलं आहे. इकडे पण बसण्याची सर्व व्यवस्था आहे. बघा इकडून व्ह्यू बघा आता
बघा इकडचा सर्व अशा प्रकारे नजारा आहे. तिकडे पूर्ण रूम्स आहेत त्या साईडला. बाकी भारी वाटतं इकडे, मस्त वातावरण आहे. म्हणजे स्विमिंग पूलला जाम मजा येते. मग हा जो एरिया आहे ना तो सर्व क्रिकेट खेळायला. इथे जास्त गेम नाही आहेत पण एक गेम आहे, क्रिकेट खेळू शकतं. इथे पण सर्व चेअर वगैरे ठेवले आहेत बसायला वगैरे, तर रात्री आरामात बसू शकता, छान वाटतं. तर म्हणजे आता ना आपण ते बघा तिकडे होतो त्या साईडला, तिकडे तुम्हाला पूर्ण टूर दाखवले त्या रूमची टूर कशी आहे. आता इकडे ह्या साईडला आलो आहे बघा, इकडे पण रूम आहेत आतमध्ये दाखवतो. इकडे एक आहे आणि बाजूला एक आहे ही. तर मंडळी इकडे ना आता दुसऱ्या रूममध्ये आलो आहे. हा बघा ही रूम कशा प्रकारे आहे. ही अगोदरची रूम आपण बघितली ना त्याच्यापेक्षा जराशी लहान आहे, म्हणजे पहिलीवाली आपण बघितलेली ती. पण ही पण रूम खूपच जास्त सुंदर आहे. ह्याच्यामध्ये ना इकडे भिंतीला वॉलपेपर लावले तसे, ते पण छान वाटत आहेत. त्याच्यामुळे ना एक भारी लुक येतोय. आणि इकडे पण ना पूर्ण अशा विंडो आहेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विंडो पाहायला भेटेल. इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे आणि पूर्ण मोकळा आहे, विंडो खोलू शकता. आणि बाहेरचं बघा वातावरण पण दिसतोय. हा बघा मस्त इकडे पूर्ण हरियाली आहे बघा ना, एवढं भारी वातावरण आहे. सर्व माळाची झाडं आहेत इकडे, त्याच्यामुळे ना इकडे भारी मस्त वाटतं इकडे निसर्गाच्या सानिध्यात. आणि इकडे ना तुम्हाला असे 3 बेड मिळतात. बघा इकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे आणि तिकडे एक बेड आहे. हे 2 जे आहेत ते सिंगल आहेत, बाकी मध्ये 2 जण झोपू शकतात. आणि मस्त बघा विंडो जसं की तुम्हाला दाखवलं 3, ह्याच्यामध्ये 3 ते 4 विंडो आहेत. 1 2 3 आणि 4 विंडो आहेत, म्हणजे पूर्ण ओपन केला ना एकदम हवेशीर. आणि इकडे AC पण आहे, त्याच्यामुळे जास्त विंडो खोलायची गरज नाही. इकडे AC लावलेली आहे. आणि इथे पण बघा पूर्ण ना असे जे वॉल आहेत त्यांना वॉलपेपर लावलेले आहे, त्याच्यामुळे मस्त लुक येतोय बघा. हे टेक्स्चर आहेत पूर्ण वॉलपेपरमुळेच रूम भारी दिसते. आणि इकडे बघा बेसिंग आहे, इथे हँडवॉश वगैरे करायला, फेस वॉश वगैरे करायला छान आहे. इकडे TV पण मिळते की बघा, एक TV आहे इकडे, ते छान म्हणजे काय पण बघू पण शकतो आपण. आणि इकडे मेन ह्याचा वॉशरूम आहे बघा, वॉशरूम पण तुम्हाला दाखवतो बघा. अशा प्रकारे काही वॉशरूम आहे, इंग्लिश टॉयलेट तुम्हाला मिळतो, छान आहे. वॉशरूमला पण सर्व टाईल्स आहेत. इकडे शॉवर पण आहे. तशा प्रकारे हा इकडे रूमची टूर तुम्हाला दाखवली. भारी रूम आहे हा, म्हणजे ना 4 जणांसाठी बेस्ट आहे रूम. 2 जण इथे झोपू शकतात, 1 जण इथे, 1 जण इथे. अजून मोठा असला तर तुम्हाला पहिल्यावाला दाखवला तो तुम्ही घेऊ शकता बघा. पुन्हा दाखवतो, अशा प्रकारे रूम आहे. आर्ट पण लावलेली आहे, छान वाटते. फ्रेम आहे त्याच्यामुळे मस्त वाटते. वरती फॅन आहे, इथे एकच फॅन आहे पण AC आहे, त्याच्यामुळे फॅनची जास्त गरज लागत नाही. हे बघा ह्या पण रूम ना एकदम मस्त, एकदम सिस्टमॅटिक आहे. झोपायला वगैरे एकदम छान आहे. तुम्ही बॅग वगैरे पण ठेवू शकता इथे साईडला. बघा ह्या सर्व वरती रूम्स आहेत, हे गार्डनच्या बाजूलाच. इकडे पण तुम्हाला चेकआउट करून दाखवतो. ह्या इथे अजून कोण आलेलं नाही पण येतात काही जण. हा माझ्या मते बंद पण आहे, आता सध्या बंद आहे. हा पूर्ण ना वुडनचा आहे, लाकडाचा आहे पूर्ण. हां आहे वाटतं बंद. हा बघा इकडे पूर्ण लाकडाचं आहे. पुढून पण दाखवतो, मस्त भारी आहे बघा. गॅलरी आहे पूर्ण. इकडे बंद आहे, इकडे पूर्ण बॅक साईड आहे. इकडून नजारा बघा, स्विमिंग पूल पण मस्त दिसतो, छान आहे. तर म्हणजे आता ना इकडून आपण इकडे सिटिंगच्या इथे सर्व बसायला आलो. इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे अशी. आणि शिकुदा इथे आता बसलेला आहे. आता शिकुदा एक्सपिरियन्स पण सांगणार आहे. काल रात्री पूर्ण स्टे केला, रात्री आम्ही पूर्ण स्टे केला तर खूप छान होतं. म्हणजे इथे आलो तेव्हा पण 2-3 आम्हाला असं म्हणजे पॉईंट कमी वाटले, कारण की आम्ही रूमवरती जेव्हा गेलो होतो रात्री 2 वाजता आम्ही रूमला गेलो झोपायला, तर रात्री आमच्या वॉशरूममध्ये अजिबात पाणी नव्हतं. तर मग डायरेक्ट मॉर्निंगला 6ला चालू केला पाणी, तर रात्रभर वॉशरूममध्ये पाणीच नव्हतं, काहीच पाणी नव्हतं आम्हाला. आणि प्लस हर एक रूममध्ये मच्छर खूप होते. आणि त्या लोकांनी गुड नाईटचा एका रूममध्ये गुड नाईटचं काही ठेवलंच नव्हतं. मच्छर ऑलमोस्ट खूप होते रूममध्ये. रात्रभर झोप पण आले, मच्छर कंटिन्यू चावतच होते. त्याने म्हणजे रात्री मला वाटतं ते कॉक बंद कॉक बंद, पाण्याचा वगैरे पूर्ण बंद केला, त्यामुळे आमच्या रूममध्ये पाणी आलाच नव्हतं रात्रभर. ते मेन बंद करायला बंद नको करावं होतं, चालू ठेवायचं. रात्री पाणी तर लागतंच वॉशरूमला वगैरे, पण पाणी अजिबात नव्हतं आमच्या रूममध्ये. तर ते 2 एक तर मच्छराचा आणि पाण्याचा तो इश्यू होता. आणि मंडळी तुम्हाला ना आता जेवणाचा एक्सपिरियन्स सांगतो. जेवण इकडे ना भरपूर म्हणजे छान, अनलिमिटेड जेवण आणि व्हरायटी पण खूप होत्या. आणि स्टार्टिंगला स्टार्टर मागवलेला, तर स्टार्टरमध्ये आम्हाला टोटल 4 व्हरायटी होत्या. एक आपले पकोडे होते,
प्लस फ्रेंच फ्राईज होतं प्लस लॉलीपॉप आणि चिकनची ग्रेव्ही म्हणजे तवा चिकन स्टार्टर होतं. स्टार्टर पण अनलिमिटेड होतं आणि टेस्ट पण अप्रतिम होती जेवणाची. आणि इथे ना तुम्ही ऑप्शन पण आहे म्हणजे बार्बी पण करू शकता. तुम्हाला सांगायला लागेल तसं तुम्हाला. हां पण तुम्हाला ना इथे आल्याच्या नंतरला पहिला स्टार्टर भेटतो, त्याच्यानंतरला तुम्हाला डिनर भेटतो. मेन पासून चालू होतो आणि मॉर्निंगला पण नाश्ता वगैरे सर्व भेटतो. ते पण अनलिमिटेड, सर्व अनलिमिटेड असतं. जेवण एक नंबर आहे. जेवणाला टेस्ट एकदम मस्त होता, खूप छान वाटलं. खास करून स्टार्टर खूप मस्त होतं. स्टार्टर आम्ही खूप मागवलं. ऑलमोस्ट आम्ही स्टार्टर्स खातो आल्यानंतर. जेवलो कमी स्टार्टर जास्त घेतला. तर मंडळी तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण विलाची टूर दाखवली की कशा प्रकारे विला आहे. आणि विलाचं नाव आहे द फार्म हाऊस विला आणि द विलेज फार्म हाऊस. आणि इकडे विरारलाच आहे, राजोडी बीचच्या साईडलाच आहे. इकडे प्रचंड तुम्हाला सर्व फार्म हाऊस मिळते. तुम्ही कोणतं पण बुक करू शकता, असं नाही की हाच बुक करा. तर आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगितला की कशा प्रकारे एक्सपिरियन्स होता आम्हाला. म्हणजे 2 गोष्टी खटकल्या इथे, ते म्हणजे रात्री मच्छर भरपूर असतात इथे आणि आमच्या म्हणजे रूममध्ये पाण्याची जरा प्रॉब्लेम झालेला रात्रीच्या टायमाला. वॉशरूममध्ये पाणी येत नव्हतं, नळ पूर्ण बंद होते आणि बेसिंगच्या इथे पण अजिबात पाणी नव्हतं. तो आम्हाला जरा खटकला इथे. पण ठीक आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा चांगला होता, तेच तुम्हाला सांगायचं होतं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.